आषाढी वारीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्री महावैष्णव नागपूरकर दिंडी 2026ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लक्ष्मीनारायण मंदिरातून प्रारंभ झालेली ही पायी दिंडी गीता मंदिरापर्यंत मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषात वारकरी मार्गक्रमण करत असल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दिंडी दरम्यान बडकस चौक येथे पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला वारकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला. रिंगण सोहळ्याने दिंडीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. मार्गावरील विविध ठिकाणी सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांनी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवा कार्यात अनेक स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. आषाढी वारीची परंपरा जपत नागपूरमध्ये निघालेल्या या दिंडीमुळे भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ वारकरी सहभागी झाल्याने संपूर्ण दिंडी मार्ग विठ्ठलमय वातावरणाने भारावून गेला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.